आषाढी एकादशी येऊ लागली. आता आषाढी एकादशी असो किंवा इतर उपवास असो, तुम्हाला जर तेलकट तळलेले पदार्थ खायचे नसेल तर अशा प्रकारे तुम्ही भगरीची खिचडी आणि उपवासाची कढी करू शकता, जी अजिबात तेलकट नाहीये, चवीलाही छान लागते आणि विशेष म्हणजे झटपटही होते. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, मी उज्ज्वला. सर्वात पहिले भगरीची खिचडी करायची. त्यासाठी 1 वाटी भगर घेतली, स्वच्छ निवडून घेतली. कुकर थोडेसे गरम झाले की त्यामध्ये ही भगर घालून भाजून घ्यायची. मिडियम गॅसवरती भगर जवळपास 3-1 मिनिटं भाजायची. भाजून घेतल्यामुळं ही शिजायला पटकन शिजते आणि याचा दाणाही मोकळा मोकळा व्हायला मदत होते. हे बघा, 3 ते 4 मिनिटात भाजली. किंचित कलर भुरकट भुरकट होऊन जातो, याचा पांढरट कलर होतो. आता मी खाली काढून घेते आणि फोडणी देण्याची तयारी करते. फोडणी देण्यासाठी फार तेल नाही घालायचे. एक छोटीशी पळी आहे, त्याने 1.5 ते 2 पळी तेल कुकरमध्ये घातले. तेल किंचित गरम झाले तर यामध्ये मी 4-5 हिरव्या मिरच्या चिरून घालते. यामध्ये 2-3 लाल सुद्धा घेतलेल्या आहेत, त्यामुळे छान दिसतं, कलर येतो त्याला. तर कारण उपवासाला बाकीचे काही जास्त आपण यात घालत नाही. आणि 2-1 चमचे शेंगदाणे घातले. एक बटाट्याची साल काढून बारीक त्याचे तुकडे तुकडे केले आणि ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतले. हे सर्व यामध्ये घातले. आता हे छान परतून घेते. तुम्ही उपवासाला जिरे वगैरे घालत असाल तर ते नक्कीच फोडणी देताना घालू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. 3 ते 4 मिनिटे सर्व साहित्य परतवले की आणि नंतर पुन्हा 1-2 मिनिटं परतवायचं मीठ घातल्यानंतर. हे बघा, एकदम छान आणि मस्त आता हे परतवल्या गेलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं, जसं आपण नॉर्मल खिचडीला घालतो त्याप्रमाणे. 1 वाटी भगरीसाठी जवळपास 2.5 वाट्या पाणी मी यामध्ये घालून घेते. फार जास्तच पाणी घालायचं नाही, नाहीतर खूप चिकट होईल ती. आता या पाण्याला उकळी येऊ देऊ. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत भाजून घेतलेली भगर स्वच्छ धुवून घेते. स्वच्छ धुतलेली भगर त्यातलं पाणी काढून घेतलं की यामध्ये घालायची आणि बघा, पटकन उकळी येते. याला अशी उकळी आली की याला आता झाकण लावून जी खिचडी शिजवून घ्यायची. 3 शिट्ट्या देऊन घेते मी मिडियम गॅसवर. उपवासाची कढी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या. अर्थात मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. शेंगदाणे भाजलेले घ्यायचे आपल्याला. तर मी या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला, ऑलरेडी होता घरात. तर असा कूट नसेल भाजलेल्या शेंगदाण्याचा तर 1 छोटी वाटी भरून भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे छान असं बारीक वाटून घ्यायचं. हे बघा, मस्त असं बारीक वाटलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट शिल्लक का घेतला आपण, कारण यात कोणतंच पीठ वगैरे घालत नाही म्हणून. आता जे दही आहे ते फेटून घ्यायचं, कारण याचं आपल्याला ताक करून घ्यायचंय. छान असं हे फेटलं की नंतर यामध्ये पाणी घालून याचं ताक तयार करून घेते. चला तर मग यालाही फोडणी देऊन घेऊ. आता हे पाणी यामध्ये, दही किती आंबट आहे गोड आहे त्यानुसारच घालायचं. कढईमध्ये पुन्हा 1 ते 1.5 पळी, छोटी जी पळी आहे तेलाच्या कॅनेतली, ते तेल टाकून घेते त्या पळीने आणि तेल थोडंसं गरम होऊ देऊ. जास्तीचे तेल आपण अजिबात खिचडीलाही घातले नाही आणि कढीला सुद्धा घालायचे नाहीये. तेल किंचित गरम झाले की जो मसाला वाटून घेतलेला आहे तो लगेच यात घालते, कारण मी जिरे वगैरे उपवासाला खात नाही. तुम्ही खात असाल तर नक्कीच घाला कोथिंबीर, जिरे. आता हे छान परतून घेऊ. मिडियम गॅसवर थोडंसं 2-3 मिनिटं परतवलं की मीठ घालून घ्यायचं चवीनुसार आणि पुन्हा 2-1 मिनिटं परतवायचं. हे बघा, सर्व मसाला छान परतवला गेला. आता जे आपण ताक तयार करून ठेवलेलं आहे ना ते घालायचं आणि त्यानंतर मिक्स करून घट्ट पातळनुसार पाणी यामध्ये घालू शकता. थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते यात घालून घेतलं. आता हे सर्व साहित्य छान मिक्स करू. यामध्ये आपण कोणतंच बेसन पीठ वगैरे इतर पीठ वापरलेले नाहीये. शेंगदाणे, हिरवी मिरचीच वापरली, त्यामुळे उपवासाला नक्कीच हे चालू शकतं. चवीलाही खूप छान आणि मस्त लागते त्या खिचडी सोबत. मिडियम गॅसवर त्याला आता उकळी यायला सुरुवात झालेली. थोडासा असा कड येतो नॉर्मल कढीसारखा आणि त्यानंतर उकळी येते. बघा, आता याला उकळी आलेली छान. आता मी हे खाली काढून घेते आणि खिचडी तयार झालेली बाजूच्या गॅसवरती ही उघडून दाखवते तुम्हाला. हे बघा, खूप सुंदर आणि मस्त आणि विशेष म्हणजे झटपटे होते. एका गॅसवर ही खिचडी लावायची आणि एका गॅसवर ही कढी करून घ्यायची. खायला पोटभरीचे सुद्धा आहे, अजिबात तेलकट सुद्धा नाही आणि चवीलाही छान लागते. नक्कीच तुम्ही आषाढी एकादशीला तर अशा पद्धतीने कढी खिचडी कराच. फक्त उपवासालाच नाही तर इतर वेळी तुम्ही नाश्त्याला वगैरे करू शकता. चवीला तर खूप छान आणि मस्त लागते, झटपटही होते. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका. आता ही जी कढी आहे ह्या खिचडीवरती घालायची आणि खाण्याचा आनंद घ्यायचा. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.